Hello guys, welcome back to my channel and welcome back to the new vlog. So आज काय आहे ट्यूसडे नाही वेनसडे आज आहे आणि आज आम्ही चाललो आहे असंच आमचं डे आउट यू कॅन से. कारण आम्ही ह्या 2-3 वर्षात भेटलोच नव्हतो आणि काहीच म्हणजे आमची भेटच झाली नव्हती आणि जस्ट आम्ही चॅटिंग आणि हे करायचो अर्था आणि मी. सो वी डिसाइडेड की आपण एक दिवस असंच जाऊयात कुठेतरी भेटूयात आपण. सो आज आम्ही डे आउट आहे. ॲक्च्युली तिचं आज कॉलेजमध्ये पण काम आहे थोडंसं आणि ते झाल्यानंतर आम्ही कुठेतरी कॅफेमध्ये जाऊ छानशा. अजून आमचं कॅफे वगैरे काहीच डिसाईड नाही झालेलं अँड लेट्स सी आम्ही कुठे जाणार आहोत काही जण माहीत नाही आहे अँड वी आर ऑन द वे. सो या आपण कुठे चाललो काय तुम्हाला नक्कीच कळेल या व्लॉगमध्ये. सो प्लीज व्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो लेट्स सी. आता आमचं जवळजवळ 1-1.5 तास प्रवास आहे त्या कॅफेपर्यंत किंवा त्या स्पॉटपर्यंत. आता मला खरंच ॲक्च्युली पेशन्स नाही पण ऑप्शन पण नाही आहे. सो इट्स ओके, बघू किती वेळ लागतो. आम्ही ॲक्च्युली जस्ट 2 दिवसाआधी ठरवलं की आम्ही आता कुठेतरी जाऊया भेटूया. खूप कंटाळा आला होता आणि म्हणजे काही भेटच झाली नव्हती, गप्पा काहीच नव्हतं. सो मी ठरवलं की जाऊयात कुठेतरी मस्त एन्जॉय करूयात आणि आपला डे आउट पण होईल. सो आज हा असा प्लॅन आहे. सो लेट्स सी आता कुठे चाललो काय. हे ट्राफिक हॅलो गाईज. सो आता वाजले आहेत काहीतरी एक वाजलेत आणि या सकाळपासून आम्ही ट्रॅव्हल करत होतो आणि अर्थाचं पण काहीतरी काम होतं कॉलेजमध्ये. सो ते आता सगळं झालं आहे. तिचं जे काही सबमिशन जे काही होतं ते सगळं झालं आहे आणि आता आम्ही कॅफे शोधतो आहे. छानसं कॅफे जे एस्थेटिक असेल, छान असेल. सो ते आम्ही शोधतो आहे आणि लेट्स सी. मला वाटतं अंजुना साईडलाच असेल कारण आम्ही आता नॉर्थ गोवामध्ये आहोत. सो अंजुना साईडला काहीतरी बघावं लागेल छानसं कॅफे. आणि इथे भयानक गरमी होते इकडे, भरपूर गरमी आहे. सो या लेट्स सी आता आपण कुठच्या कॅफेमध्ये चाललो काय. लेट्स सी. तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्लॉग प्लीज शेवटपर्यंत बघा. किती ऊन आहे बाहेर, म्हणजे जाऊच शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे ॲक्च्युली. भरपूर कडक ऊन आहे आणि गरमी पण तेवढीच होते. भयानक गरमी आणि भयानक ऊन, बापरे. आम्ही मॅप लावून तर चाललोत खरं तर, पण त्या मॅपने झोल नाही केला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की मॅप आम्हाला फिरून घेऊन जातो आणि मग भलतीचकडे पोचतो. तसं नाही झालं पाहिजे. अजून एक मला सांगायचं होतं ते म्हणजे तुम्ही नॉर्थ गोवा साईडला जर कुठचे कॅफेज जर तुम्ही एक्सप्लोर केले असतील, तुम्ही जर गेला असाल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तिकडचं फूड कसं आहे, एव्हरीथिंग प्लीज मेन्शन करा. बिकॉज ते आम्हाला खूप कधी ना काहीतरी उपयोग आम्हाला होईल. सो आणि आम्हाला माहिती पण करून घ्यायचं आहे की कसं एक्सपिरियन्स कोणाकोणाचा काय आहे. आणि आम्ही पण ॲक्च्युली शोधतो आहे. आम्ही बरेच कॅफे आम्ही शोधून शेवटी एक फायनल केलं आहे. पण लेट्स सी. सगळ्यात जास्त की एक्सपिरियन्स आम्हाला प्रत्येकाचा ऐकायला खूप आवडेल. म्हणजे आम्हाला नेक्स्ट टाईम पण कळेल की कुठचं कॅफे आम्ही प्रिफर करू शकतो. सो प्लीज सगळ्यांना एक सांगते की प्लीज मेन्शन करा तुम्ही जर कुठचे कॅफे जर एक्सप्लोर केले असतील तर, नॉर्थ गोवामधले एस्पेशली. आम्हाला मॅपने एवढं फिरवलं आहे आणि आम्ही आता लास्ट लोकांना विचारून आम्ही इथे पोचलो आहे कसं तरी.
आता Purple martini. Take the next right. पर्पल मार्टिनी. ओके, लाईक दॅट. Excuse me, where is Eva Cafe? Eva Cafe. आगे. मत पार्क करिया. पार्किंग है आगे. पार्किंग है. सो फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोचलो आहोत आणि एवढं ट्रॅव्हलिंग केलं आहे. ट्रॅव्हलिंग सोडाच, ते पण एवढं गरमी आहे इकडे, उभं पण राहण्याची ताकद नाही आहे. आणि एवढा आत आहे हे काय म्हणू बीच, अंजुना बीच आणि सगळे कॅफे खूप आत आहे. आणि त्यात मध्ये नेटवर्क जातं, रेंज नसते आणि त्यात मॅप तुम्हाला खूप कन्फ्यूज करतो. सो आम्ही तर कितीतरी लोकांना कितीतरी वेळा विचारायला लास्ट पोचलो आहे. कितीतरी लोकांना आम्ही वाटेत विचारून कसं तरी आम्ही आता पोचलो आहे. सो लेट्स सी आता कॅफे कुठे आहे, लेट्स सी. आम्ही इथं गेली Eva Cafe गेली बघायचा. आम्ही गेली पण आम्हाला ॲक्च्युली इवा कॅफेला जायचं होतं. आणि इवा कॅफे इज ओव्हर क्राऊडेड, खूप गर्दी आहे तिकडे, अजिबात जागा नाही आहे आणि आम्ही तर खूप कॅफेज शोधतो आहे. सो लेट्स सी, आम्हाला चांगलं एक मिळालं पाहिजे. ॲक्च्युली इवा खूप क्राऊडेड आहे. फायनली आम्हाला एक कॅफे मिळालं आहे. द नेम इज अव्हेन्यू सनसेट. अँड येस, इथे आता एक्सप्लोर करायला लागेल आपल्याला. सो असं काही हे इंडोर आहे, ॲट सच काही असं मोठं नाही आहे, पण येस वी कॅन सिट टुगेदर अँड स्पेंड अ टाईम. सो या, दिस इज द व्ह्यू. हा व्ह्यू आहे, पूर्ण बीच दिसतो आणि इकडे तुम्हाला बसायला मिळतं. हा व्ह्यू एन्जॉय करत हे पण आम्ही एन्जॉय करणार. ते पण आम्ही मागवलं आहे, ड्रिंक आणि हे असं बरंच काही. सो अजिबात लाजायचं नाही आहे इकडे. सो डोंट शाय, इट्स ओके. या, सो येस, आता आपण एक्सप्लोर करू. येस, काय हा आहे ॲक्च्युली नाईस. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. आम्हाला एक कॅफे मिळालं आहे. आता बघू, इथे खरं कोणीच नाही आहे, कोणीच नाही आणि आम्ही दोघंच इथे बसलो आहे. आणि हा असा पूर्ण व्ह्यू आहे. सो तुम्ही बघितलंच आम्ही कुठच्या कॅफेमध्ये गेलो होतो. पण मी अंजुना कोणाला रिकमेंड नाही करणार, कारण आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं इवा कॅफे. पण इवा कॅफे एवढं क्राऊडेड होतं की जागाच नव्हता. आणि ते कॅफेच एवढं छोटं आहे की तिथे जास्त स्पेस पण नाही आहे म्हणजे लोकांसाठी. तर तो खूप क्राऊडेड होता आणि खूप कमी पण स्पेस आहे त्या कॅफेमध्ये. सो आम्हाला जाता नाही आलं. आणि असं आहे की तिकडे एकच ते कॅफे एवढं छान किंवा फेमस भारी आहे एकच, आणि बाकीच्या कॅफेमध्ये एवढं काही खास नव्हतं तिकडे. आणि आम्ही ज्या कॅफेमध्ये गेलो होतो तिकडे तर काहीच नव्हतं, ॲक्च्युली काहीच नव्हतं. सो आम्हाला फक्त मंचुरियन आणि तसलंच काहीतरी सिम्पल खाऊन यायला लागलं. काहीच एवढं भारी नव्हतं. ओके टेस्ट होते, पण मी कधीच रिकमेंड नाही करणार की अंजुनाला तुम्ही या वगैरे. पण एकच तिथे कॅफे आहे, ते म्हणजे इवा कॅफे, आणि ते खूप ओव्हर क्राऊडेड होतं. इन्स्टा किंवा यूट्यूबवर मी जसं बघितलं तर तसं मला नव्हतं दिसलं, कारण इन्स्टा आपण फोटोत ते खूप मोठं वाटतं, पण इन रिअली मी जेव्हा आता बघितलं आम्ही तेव्हा काहीच नाही आहे तिथे. ॲक्च्युली इवा चांगलं आहे, नाही असं नाही, पण स्पेसच नाही आहे तिकडे, खूप छोटं आहे. त्यामुळे ते ओव्हर क्राऊडेड वाटतं, त्यामुळे आम्हाला नाही जाता आलं. सो आणि अजून काही एवढी भारी कॅफे तिथे नाहीच आहे. अजून आय गेस पर्पल मार्टिन एक आहे, ते पण सेम केस, खूप क्राऊडेड होतं, त्यामुळे आम्हाला नाही जाता आलं. आणि आमच्याकडे टाईम पण खूप कमी होता. सो आम्हाला अजून एका काहीतरी आम्ही ज्या कॅफेला गेलो होतो त्याचं नाव काहीतरी सनसेट,
या सनसेट कुछ काहीतरी सो ते असं कॅफे होतं त्यामुळे स्ट्रेट. सो त्यामुळे आम्हाला डिसअपॉइंट वाटतं. सो मी तरी कोणाला रिकमेंड नाही करणार की तुम्ही अंजुनाला या. माझ्या मते तुम्ही सिओली त्या साईडला गेलात तर खूप कॅफे आहेत, पण इकडे कॅफे आहेत त्यातल्या त्यात ह्या 2च आहेत, पण त्या ओव्हर क्राऊडेड असल्यामुळे नाही जाता आलं. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. हां, अजून एक गोष्ट की एंट्री फी असते बऱ्याच कॅफेमध्ये 1-2 हजार, मला आय गेस 1-2 हजार काहीतरी एंट्री फी असते. सो दॅट इज वन केस, पण दॅट इज ऑल्सो ओके. पण ओव्हर क्राऊडेड असल्यामुळे, आणि इकडे काय आहे माहिती आहे का तुम्हाला, प्री बुकिंग. हां, प्री बुकिंग पण एक आहे की प्री बुकिंग करायला लागतं, त्यासाठी पण चार्जेस वेगळे असतात. जर तुम्हाला अशा फेमस कॅफेमध्ये जायचं असेल तर. मला खरंच डिसअपॉइंट वाटतंय की इव्हाला नाही जाता आला. इव्हाला जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही एवढं ट्रॅव्हल करून आलो होतो, आणि आता खरंच मूड आमचा आता खरंच बॅड मूड झाला आहे. सो आय वोंट रिकमेंड एनी वन. तुम्हाला कॅफे पाहिजेच असेल तर तुम्ही सिओली आणि त्या साईडला जाऊ शकता, पण इकडे अंजुना साईडला नाही आहे. म्हणजे आम्ही ज्या बाजूला होतो, आता अंजुना मे बी त्या साईडला असूही शकतात कॅफे, आय डोंट नो. पण एक मला समजलं की जसं आपण सोशल मीडियावर जे आपण बघतो ना, जे आपण एवढे दिवस बघतो की कॅफे स्ट्रीट, अजून एक गोष्ट की सोशल मीडियावर जे आपण बघतो कॅफेचे स्टोरीज म्हणा, पोस्ट, आणि इन रिअल लाईफ ते तसं काहीच नसतं. दिस इज वॉट वी हॅव लर्न टुडे. जसं की इव्हा आम्हाला सोशल मीडियावरचं आम्ही बघितलेलं एवढं मोठं वाटायचं कॅफे, आणि आता बघितलं तरी काहीच नाही आहे, अगदी छोटा कॅफे आहे. सो दिस इज द रियालिटी ऑफ सोशल मीडिया. सो या दिस हॅज हॅपन्ड विथ अस. सो लेट सी आता पुढे काय. लुकिंग फॉरवर्ड टू इट. आता पुढे आपण कुठे चाललो लेट सी, नाहीतर डायरेक्ट घरी जाणार आहोत. सो आम्ही ग्रेप फॉर लेसमध्ये आलेलो आहोत. सो बघू आता इकडे काय शॉपिंग करता येईल. लेट सी काय आहे. मला या अर्थाने रिकमेंड केलं आहे बाय द वे. सो मी इथं आले. शॉपिंग इज डन. तिने शॉपिंग केलं आहे, मी काहीच नाही घेतलं. ओके गाईज, सो डन फॉर द डे. आणि आज झालं आहे आमचा डे वेल स्पेंड. आज तुम्ही बघितलं असेल सगळे ग्लिम्सेस, आणि कुठे कुठे गेलं, काय केलं, आणि एवढं काही लक्षात नाही, पण आम्ही भेटलो हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. खूप वर्षांनी भेटलो आणि ते आवडलं मस्त होतं. सो आम्ही भेटलो, खूप गप्पा केल्या, खूप मजा केली, शॉपिंग केली. सो सगळंच झालं आहे आज. आणि या डे वेल स्पेंड. आणि आता घरी चाललो आहोत. टुडेज डे वॉज व्हेरी अमेझिंग अँड व्हेरी स्पेशल फॉर मी, स्पेशल फॉर अस ॲक्च्युली. खूप वर्षांनी भेटलो त्यासाठी. आणि या डन फॉर द डे. सो प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे व्लॉग माझ्या चॅनलला, प्लीज सबस्क्राईब करा, कॉमेंट करा इफ यू फील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अँड प्लीज स्टे ट्यून्ड, ओके, अँड स्टे कनेक्टेड विथ अस. सो या, मीट इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय, अँड या, प्लीज स्टे ट्यून्ड.